श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशक दुसरा यामधील समास 8वा, समास 9वा व समास 10वा हे श्रवण करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण दशक दुसरा यामधील समास 5, समास 6 व समास 7 सत्वगुण लक्षण, रजोगुण लक्षण व तमोगुण लक्षण हे श्रवण केले. चला तर मग श्रवण करूयात समास 8वा सद्विद्या निरूपण. श्री समर्थांच्या मते समाजात सामान्यपणे माणसांचे 3 प्रकार आढळतात. एक, सत्वगुणी माणसांचा वर्ग. मानवी जीवनात जे जे अध्यात्माला पोषक आहे त्यांचे मनापासून सेवन करणारी ही माणसे असतात. दुसरा, रजोगुणी माणसांचा वर्ग. मानवी जीवनातील देह सुखाला अनुकूल असणारे सगळे लोकांना मनापासून हवे असते. तिसरा, तमोगुणी किंवा कुविद्येच्या माणसांचा वर्ग. मानवी जीवनातील अविवेकीपणाचा अतिरेक हाच या लोकांचा स्थायी भाव असतो. कुविद्येची माणसे अतिहीन, स्वार्थी व समाजविध्वंसक असतात. रजोगुणी माणसे घट्ट स्वार्थी व स्वतःच्या सुखापलीकडे न पाहणारी असतात. सत्वगुणी माणसे अगदी मऊ व नरम स्वार्थाची असून निस्वार्थीपणाची वाटचाल आरंभ केलेली अशी असतात. या तिन्ही प्रकारच्या माणसांना आत्मसुधारणा होण्यासाठी आदर्श जरूर असतो. सद्विद्या लक्षणे अशा आदर्श पुरुषाची लक्षणे आहेत. श्री समर्थांनी सांगितलेली या समाजातील लक्षणे पाहिली की प्रभू रामचंद्रांची व त्यांच्या शिष्योत्तम मारुती रायाची आपोआप आठवण होते. अशा गुणांचा एक पुरुष ज्या समाजाला लाभतो त्याचे भाग्य उदयाला आले असे निश्चिंतपणे समजावे. त्याचे चरित्र अनेक पिढ्यांना स्फूर्ती देत राहते असे अनुभवास येते. समास 8वा सद्विद्या निरूपण ओवी स्वरूपामध्ये पुढील प्रमाणे. श्रीराम. ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची बाणे, सद्विद्या अंगी श्रीराम. सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे श्रीराम. भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशीळ, लीन तत्पर केवळ, अमृत वचनी श्रीराम. परमसुंदर आणि चतुर, परमसबळ आणि धीर, परमसंपन्न आणि उदार, अतिशयेसी श्रीराम. परमज्ञाता आणि भक्त, महापंडिता आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत, अतिशयेसी श्रीराम. वक्ता आणि नैराशता, सर्वज्ञ आणि साधारता, श्रेष्ठ आणि नम्रता, सर्वत्रासी श्रीराम. राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक, अतिशयेशी श्रीराम. वृद्धाचारी, कुळाचारी, युक्ताहारी, निर्विकारी, धन्वंतरी, परोपकारी, पद्महस्ती श्रीराम. कार्यकर्ता, निराभिमानी, गायकानी, वैष्णवजनी, वैभवानी, भगवद्वज्जननी, अत्यादरे श्रीराम. तत्वज्ञानी, उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण, नीतिवंत श्रीराम. साधू, पवित्र, पुण्यशीळ, अंतरशुद्ध, धर्मात्मा, कृपाळ, कर्मनिष्ठ, स्वधर्मे निर्मळ, निर्लोभ, अनुतापी श्रीराम. गोडी, आवडी, परमार्थ, प्रीती, सन्मार्ग, सत्क्रिया, धारणा, धृती, श्रुती, स्मृती, लीळा, युक्ती, स्मृतिमती, परीक्षा श्रीराम. दक्ष, धूर्त, योग्य, तार्किक, सत्य, साहित्य, नेमक, भेदक, कुशळ, चपळ, चमत्कारिक, नाना प्रकारे श्रीराम. आदर, सन्मान, तारतम्य जाणे, प्रयोग, समय, प्रसंग जाणे, कार्याकारण, चिन्हे जाणे, विचक्षण बोलिका श्रीराम. सावध, साक्षेपी, साधक, आगमनी गमशोधक, ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक श्रीराम. पुरश्चरणी, तीर्थवासी, दृढव्रती, कायाक्लेशी, उपासक, निग्रहासी, करू जाणे श्रीराम. सत्यवचनी, शुभवचनी, कोमळवचनी, एकवचनी, निश्चयवचनी, सौख्यवचनी, सर्व काळ श्रीराम. वासना तृप्त, सखोल योगी, भव्य, सुप्रसन्न, वितरागी, सौम्य, सात्विक, शुद्ध मार्गी, निष्कपट, निर्व्यसनी श्रीराम. सुगड संगीत, गुणग्राही, अनापेक्षी, लोकसंग्रही, आर्जव, सख्य, सर्वही प्राणी मात्रासी श्रीराम. द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची, निसंगपणे श्रीराम. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य, पर शोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगमित्र श्रीराम. संशयछेदक, विशाळ वक्ता, सकळ क्लुप्ता, सोनी श्रोता, कथा निरूपणी, शब्दार्था, जाऊच नेदी श्रीराम. वेवादरहित, संवादी, संगरहित, निरोपादी, दुराशारहित, अक्रोधी, निर्दोष, निर्मत्सरी श्रीराम. विमळ ज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध, सोनी, साधक, साधन रक्षी श्रीराम.
सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्राशी श्रीराम. भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती श्रीराम. यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती श्रीराम. विद्यावंत कणावंत लक्ष्मीवंत लक्षवंत कुळवंत सुचिस्मंत बळवंत दयाळू श्रीराम. युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ठ दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वितरागी श्रीराम. असोयसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाय निरूपण अल्पमात्र बोलिले श्रीराम. रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणासन चले उपाये काहीतरी धरावी सोय अगांतुक गुणाची श्रीराम. ऐसी हे सद्विद्या बरवी सर्वत्रापासी असावी परिविरक्त पुरुषाभ्यासावी अगत्य रूप श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8वा समाप्त. समास 9वा विरक्त लक्षण. मनाच्या श्लोकांमध्ये 2 सुरेख अशा ओळी आहेत. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्म रे जान माया सुविद्या. अविद्या आणि विद्या या 2 शक्ती जगात अनुभवास येतात. मी देहच आहे अशी भावना निर्माण करून अविद्या आपल्याला या दृश्य स्थूल इंद्रियप्रिय व अशाश्वत विश्वाच्या पसाऱ्यात गुंतवते. मी आत्माच आहे अशी भावना निर्माण करून विद्या किंवा सद्विद्या आपल्याला त्या अदृश्य सूक्ष्म अतींद्रिय व शाश्वत सच्चिदानंदाचा साक्षात्कार करून देते. अविद्या म्हणजे प्रपंच तर विद्या म्हणजे परमार्थ होय. मी देहच आहे या भावनेमुळे आपले मन प्रपंचात म्हणजे सर्व दृश्य वस्तूंमध्ये व त्यांच्याद्वारे मिळणाऱ्या देहसुखांमध्ये गुंतून राहते. परमार्थ साधायचा असेल तर मन त्यातून बाहेर पडले पाहिजे. ते बाहेर पडण्यास दृश्याचे प्रेम क्षीण झाले पाहिजे. दृश्याचे प्रेम क्षीण होण्यास एका भगवंताकडे प्रेम वळावे तरी नाही तर दृश्याचे खोटेपण पटावे तरी. भगवंताकडे प्रेम वळणे हा भक्तिमार्ग व दृश्याचे खोटेपण पटणे हा ज्ञानमार्ग होय. दोन्ही मार्गांमध्ये मन दृश्याच्या कचाट्यातून बाहेर पडते. मनाच्या या अवस्थेला वैराग्य असे म्हणतात. वैराग्य संपन्न झाल्या वाचून परमार्थ साधत नाही असा अटळ नियम आहे. देहबुद्धीच्या माणसाने प्रथम नीतिमान बनणे आवश्यक आहे. त्यामध्ये इंद्रियांना आवर घालण्याची सवय होते. म्हणून श्री समर्थांनी आधी उत्तम लक्षणे सत्वगुणांची लक्षणे सांगितली. या सर्वांचे पर्यवसान वैराग्याचा उदय होण्यात व्हावे हे परमार्थात योग्य असते. म्हणून आता वैराग्य संपन्न पुरुषाची लक्षणे ते सांगत आहेत. विरक्त लक्षण समास 9वा ओवी स्वरूपामध्ये पुढील प्रमाणे. श्रीराम. ऐका विरक्ताची लक्षणे विरक्ते असावे कोण्या गुणे जेने अंगी सामर्थ्य बाणे योगी याचे श्रीराम. जेने सत्कीर्ती वाढे जेने सार्थकता घडे जेने करिता महिमा चढे विरक्तासी श्रीराम. जेने परमार्थ फावे जेने आनंद हेलावे जेने विरक्ती दुणावे विवेके सहित श्रीराम. जेने सुख उचंबळे जेने सद्विद्या ओळे जेने भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित श्रीराम. मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया श्रीराम. हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृश जीवी धरीजे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी श्रीराम. विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी श्रीराम. विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रकट व्हावे श्रीराम. विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्ते यत्ने करावी विरक्ती आपुली श्रीराम. विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी विरक्ते नैराश्यता धरावी सदृढ जिवेशी श्रीराम. विरक्ते धर्म स्थापना करावी विरक्ते नीती अवलंबवावी विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेसी श्रीराम. विरक्ते परमार्थ उजळावा विरक्ते विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण श्रीराम. विरक्ते भाविके सांभाळावी विरक्ते प्रेमळे निभवावी विरक्ते साबडीने नृपेक्षावी शरणागते श्रीराम. विरक्ते असावे परमदक्ष विरक्ते असावे अंतरसाक्ष विरक्ते ओढावा कैपक्ष परमार्थाचा श्रीराम.
विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा, विरक्ते वगदृत्यत्वे उभारावा, मोडला परमार्थ श्रीराम. विरक्ते विमळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्थवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान श्रीराम. पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तीची थाटे, नाना वैभव कचाटे, उपासना मार्ग श्रीराम. हरिकीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्ती मार्गे लाजवावी, नंदक दुर्जने श्रीराम. बहुतास करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार, पुण्यमार्गाचा विस्तार, बळेची करावा श्रीराम. स्नान संध्या जप ध्यान, तीर्थयात्रा भगवत भजन, नित्यनेम पवित्रपण, अंतरशुद्ध असावे श्रीराम. दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा, संसर्ग मात्रे श्रीराम. विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर, निरूपण विषयी श्रीराम. विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्गे जावे, विरक्ते झिजो न उरवावे, सत्कीर्तीसी श्रीराम. विरक्ते विरक्त धुंडावे, विरक्ते साधू ओळखावे, विरक्ते मित्र करावे, संत योगी सज्जन श्रीराम. विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटने, विरक्ते करावी नानास्थाने, परमरमणीय श्रीराम. विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी, दुराशा जोडो नेदावी, कोण एक विषयी श्रीराम. विरक्ते असावे अंतरनिष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते न व्हावे कनिष्ठ, पराधीनपणे श्रीराम. विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे श्रीराम. विरक्ते एकदेशी नसावे, विरक्ते सर्व अभ्यासावे, विरक्ते अवघे जाणावे, ज्यांचे त्या परी श्रीराम. हरिकथा निरूपण, सगुण भजन, ब्रह्मज्ञान, पिंडज्ञान, तत्वज्ञान सर्व जाणावे श्रीराम. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सकळ जाणावे श्रीराम. प्रेमळ स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती, ध्यान स्थिती, विदेह स्थिती, सहज स्थिती सकळ जाणावे श्रीराम. ध्वनी लक्ष मुद्रासने, मंत्र यंत्र विधी विधाने, नाना मतांचे देखणे, पाहोन सांडावे श्रीराम. विरक्ते असावे जगमित्र, विरक्ते असावे स्वतंत्र, विरक्ते असावे विचित्र बहुगुणी श्रीराम. विरक्ते असावे विरक्त, विरक्ते असावे हरिभक्त, विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे श्रीराम. विरक्ते शास्त्रे धांडोळावी, विरक्ते मते विभांडावी, विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे श्रीराम. विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा, विरक्ते संशय छेदावा, विरक्ते आपला म्हणावा विश्वजन श्रीराम. विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चेववावे, मुमुक्ष निरूपणे श्रीराम. विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे, नाना अपाय भंगावे, विवेक बळे श्रीराम. ऐसी हे उत्तम लक्षणे, ऐकावे एकाग्र मने, याचा अवेर न करणे विरक्त पुरुषे श्रीराम. इतुके बोलिले स्वभावे, त्यात मानेल तुतुके घ्यावे, श्रोती उदासन करावे, बहु बोलिले म्हणून श्रीराम. परंतु लक्षणे ने घेता, अवलक्षणे वाष्कळता, तेने त्यास पडत मूर्खता येऊ पाहे श्रीराम. त्या पडत मूर्खाचे लक्षण पुढले समासी निरूपण, बोलिले असे सावधान होऊन ऐका श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास नववा समाप्त. दशक दुसरा, समास 10वा. पडत मूर्ख लक्षण. माणसाच्या अंतःकरणात आत्मबुद्धी आणि देहबुद्धी दोन्ही वास करतात. आत्मबुद्धी निपक्षपाती असते म्हणून खरे, चांगले व हिताचे काय ते सांगते, तर देहबुद्धी पक्षपाती असते म्हणून तात्पुरते खरे, दिसायला बरे व देहाला सुख देणारे ते सांगते. प्रापंचिक माणसामध्ये देहबुद्धीचा जोर असतो, तर विरक्त पुरुषामध्ये आत्मबुद्धीचा जोर असतो. परिणाम असा होतो की प्रापंचिक माणसाच्या जीवनात अंतर्गत द्वंद्व आणि विरोध निर्माण होतात. मग असा माणूस सत्कर्म कोणते ते माहीत असून दुष्कर्म करतो, वंद्य काय ते माहीत असून निंदे स्वीकारतो, सद्गुणांची जाणीव असून दुर्गुण अंगीकारतो, सदाचाराची किंमत ओळखून भ्रष्टाचार करतो आणि उत्तम लक्षणे जाणून बुजून सोडतो व हीन लक्षणांना थारा देतो. अशा माणसाला श्री समर्थ पडत मूर्ख म्हणतात. दुसऱ्यावर एखादा प्रसंग आला तर जो उत्तम प्रकारे ज्ञान सांगतो, पण तोच प्रसंग स्वतःवर आला असता जो स्वार्थापायी उलट वागतो त्याला पडत मूर्ख म्हणतात. प्रपंचाच्या पसाऱ्यामध्ये सगळा स्वार्थाचाच धुमाकूळ असतो, तेव्हा प्रपंचाच्या क्षेत्रात पडत मूर्ख आढळतात यात नवल नाही.
पण वैराग्य, अनासक्ती आणि निस्वार्थीपणा हा परमार्थाचा प्राण आहे. अशा परमार्थाच्या क्षेत्रात जेव्हा पडत मूर्खांचा सुळसुळाट होतो, तेव्हा समाजाच्या आरोग्याला मोठी कीड लागते. भारतातील अध्यात्माची हीच शोकांतिका आहे. श्री समर्थांनी या शोकांतिकेचे गांभीर्य जेवढे बोचले तेवढे इतरांना क्वचितच बोचले. म्हणून समर्थ महाराजांनी त्यासाठी एक संबंध समास लिहिला. पडत मूर्ख लक्षण ओवी स्वरूपामध्ये पुढील प्रमाणे. श्रीराम मागा सांगितले लक्षणे मूर्खांगी चातुर्यबाने आता ऐका शहाणे असोनी मूर्ख श्रीराम तया नाव पडत मूर्ख श्रोती न म्हणावे दुःख अवगुण त्या गीता सुख प्राप्त होय श्रीराम बहुश्रुता आणि वित्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरितो एक पडत मूर्ख श्रीराम मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पडत मूर्ख श्रीराम आपले न ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे प्राणी मात्रांचे पाहे उणे तो एक पडत मूर्ख श्रीराम शिष्यास अवज्ञा घडे का तो संकटी पडे जयाचे निशब्दे मन मोडे तो एक पडत मूर्ख श्रीराम रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीर अंतःकरणी वैभव देखोण वाखाणी तो एक पडत मूर्ख श्रीराम समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख श्रीराम लक्षणे ऐकोन मानी बीट मत्सरे करी खटपट नीती नाय उद्धट तो एक पडत मूर्ख श्रीराम जाणपणे भरी भरे आला क्रोधे नावरे क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख श्रीराम वक्ताधिकारे विन वगवृत्ताचा करीसीन वचन जयाचे कठीण तो एक पडत मूर्ख श्रीराम श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख श्रीराम दोष ठेवी पुढीलासी तेची स्वये आपणापासी ऐसे कळेना जयासी तो एक पडत मूर्ख श्रीराम अभ्यासाचे नीचे गुणे सकळ विद्या जाणे जणास नेने तो एक पडत मूर्ख श्रीराम हस्त बांधीचे उर्णतंते लोभे मृत्यू भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख श्रीराम स्त्रियांचा संग धरी स्त्रियांशी निरूपण करी निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख श्रीराम जेने उनिवये अंगासी तेची दृढ धरी मानसी देहबुद्धी जयापासी तो एक पडत मूर्ख श्रीराम सांडोनिया श्रीपती जो करी नरस्तुती हा का दृष्टी पडिलांची कीर्ती वर्णी तो एक पडत मूर्ख श्रीराम वर्णी स्त्रियांचे आवेव नाना नाटके हाव भाव देवा विसरे जो मानव तो एक पडत मूर्ख श्रीराम भरो नवे वैभवाचे भरी जीव मात्रास तुच्छ करी पाषांड मत थावरी तो एक पडत मूर्ख श्रीराम वित्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख श्रीराम श्रवण होता अभ्यंतरी गुणदोषाचा ताळना करी परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख श्रीराम नाही भक्तीचे सादर नाही वैराग्य ना भजन क्रियेविन ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख श्रीराम न मनी तीर्थ न मनी क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कोळी जो अपवित्र तो एक पडत मूर्ख श्रीराम आदर देखोनी मन धरी कीर्ती विन स्तुती करी सवेची निंदी अनादरी तो एक पडत मूर्ख श्रीराम मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख श्रीराम प्रपंचविषयी सादर परमार्थी ज्याचा अनादर जाणपणे घे आधार तो एक पडत मूर्ख श्रीराम यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन ज्याचे जिने पराधीन तो एक पडत मूर्ख श्रीराम सोंग संपादी वरी वरी करू नये तेची करी मार्ग चुकोन भरे भरी तो एक पडत मूर्ख श्रीराम रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपले अवगुण स्वहिता आपले आपण नेने तो एक पडत मूर्ख श्रीराम निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले शूद्रे लक्षुणी बोले तो एक पडत मूर्ख श्रीराम शिष्य झाला अनाधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पडत मूर्ख श्रीराम होत सदा श्रवण देहासा आले उणे पण क्रोधे करी चिन तो एक पडत मूर्ख श्रीराम भरोन वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख श्रीराम
ज्ञान बोलन करी स्वार्थ कृपणाईसा सांची अर्थ अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडत मूर्ख श्रीराम वर्तल्या विन शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधेन गोसावी तो एक पडत मूर्ख श्रीराम भक्ती मार्ग अवघा मोडे आपणामध्ये उपंधर पडे ऐसी कर्मी पोवाडे तो एक पडत मूर्ख श्रीराम प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पडत मूर्ख श्रीराम त्यागावया अवगुण बोलिले पडत मूर्खाचे लक्षण विचक्षणे निवून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रीराम परममूर्ख माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुःख ऐसे दुःख आणि नाही श्रीराम तेची पुढे निरूपण जन्म दुःखाचे लक्षण गर्भवास हा दारुण पुढे निरोपिला श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे पडत मूर्ख लक्षण नाम समास 10वा समाप्त. श्रोते हो, तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा. त्याचप्रमाणे इतरांना शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.